Hello everyone. Today we are going to discuss about most expected MCQs on BMC introduction. So मित्रांनो, आपण लास्ट सेशनमध्ये आपल्या BMC इंट्रोडक्शनवर प्रॉपर इन्फॉर्मेशन घेतलेली आहे की BMCची हिस्ट्री असेल, BMC बद्दलची सगळी काही माहिती, BMCचं इंट्रोडक्शन वगैरे सगळं काही आपण या सेशनमध्ये पाहिले प्रीवियस सेशनमध्ये. त्याच्यावरच आपण आता एक्सपेक्टेड MCQ घेणार आहेत. ठीक आहे. परंतु आपण मागे काय पाहिलं की कसं होतं इंट्रोडक्शन BMCचं, ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं, त्याचा एक ओव्हरलुक पुन्हा आपण आपल्या प्रीवियस लेक्चरचा स्लाइडद्वारे आपण घेऊन टाकूया. ठीक आहे. देन आपण MCQ कडे जाऊया. बघा, लक्ष द्या. बघा, हे जे GSचा पार्ट आहे आपला BMC एक्झाम्स, BMC साठी, तर त्याच्यामध्ये आपण ज्युनियर इंजिनियर, सब इंजिनियर आणि ऑल क्लेरिकल एक्झामिनेशनसाठी ते आहे. पुढे आपला कंटेंट, बघा आपले कंटेंट्स हे सगळे आपले सब्जेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण BMC इंट्रोडक्शन याचं प्रॉपर आपण स्टडी केलेला आहे मित्रांनो. ओके, प्रॉपर पाहिले आपण, तर त्याचा एक ओव्हरलुक घेऊया. ठीक आहे. बघा, BMC इंट्रोडक्शन, ही BMC बिल्डिंग. पुढे बघा, BMCची स्थापना म्हणजे एस्टॅब्लिशमेंट 1888चं इयर दिलंय. त्यानंतर BMCचं आपण याच्यामध्ये बजेट 2022-23चं बजेट पण दिलेलं आहे आपण याच्यामध्ये. त्यानंतर पॉप्युलेशन 2 or more crore. त्यानंतर थोडक्यात BMCची हिस्ट्री, फर्स्ट कमिशनर ऑर्थर क्रॉफर्ड. त्यानंतर BMC बिल्डिंग 1893 मध्ये डिझाईन झालेली आहे आणि ते इट्स अ निओ गॉथिक डिझाईन मित्रांनो. ओके. नेक्स्ट, पुढे इट्स फुल्ली इलेक्टेड बॉडी इन 1952. देन फिरोज शाह मेहता इज व्हेरी क्रुशियल कॉन्ट्रीब्युटर. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर बघा कसं होतं. BMC इज डिवायडेड इंटू 7 झोन्स अँड 24 वॉर्ड्स. देन म्युनिसिपल कमिशनर इज द टॉप ऑफिशियल ऑफ BMC. ओके. देन स्टेट गव्हर्नमेंट त्या म्युनिसिपल कमिशनरला अपॉइंट करतं. आणि पुढे सेक्शन 54 जो काही ॲक्ट आहे, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888, त्याच्यामध्ये सेक्शन 54 मध्ये कमिशनरची प्रोव्हिजन आहे. पुढे मुंबईज मेयर, त्याची टर्म आहे 2.5 इयर्सची, लक्षात ठेवा. पुढे वॉट्स, किती वॉट्स आहेत? टोटल 24 वॉट्स आहेत, परंतु इलेक्ट्रॉल वॉट्स पाहिले आपण तर ते 227 आहेत. देन पुढे वॉर्ड कमिटीज आहेत. वॉर्ड कमिटीजचं काम काय आहे, फंक्शन काय आहे ते आपण पाहिलं. पुढे रेव्हेन्यू फ्रॉम टॅक्सेस, मुंबईला रेव्हेन्यू कसा मिळतो, टॅक्सेस जनरेट कसे होतात टॅक्सेस थ्रू, तर प्रॉपर्टी टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, एंटरटेनमेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट टॅक्स, तसंच GST वगैरे. देन नॉन टॅक्स सोर्सेस, रेव्हेन्यू नॉन टॅक्स सोर्सेस म्हणून पण मुंबईला रेव्हेन्यू मिळतो, त्याच्यामध्ये वॉटर युसेज चार्जेस वगैरे हे सगळे आहेत. देन डिपार्टमेंट्स कोणते कोणते आहेत मुंबई BMC मध्ये, तर हे 10 डिपार्टमेंट. मग डिझास्टर मॅनेजमेंट, हेल्थ, लायसन्स वगैरे सगळे हे डिपार्टमेंट्स जे वर्क करतात. ॲट द एंड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो यू शुड नो दीज डिपार्टमेंट्स. आता आपण पाहूया मित्रांनो मोस्ट एक्सपेक्टेड MCQs. ठीक आहे. लक्षपूर्वक या MCQ कडे पहा. आपण एक्सप्लेन पण करणार आहे प्रॉपरली सगळं काही, त्याचं आन्सर कसं काय होतं आणि हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे BMC इंट्रोडक्शन या सगळा टॉपिक, हा सगळा काही थेरी, त्याच्यावर डिपेंड हे सगळे MCQs असणारे. लक्षपूर्वक आपण सोडूया. ठीक आहे. लेट्स गो. बघा, दिस फर्स्ट MCQ. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पाहू शकता आणि जे काही आपण प्रिव्हियस पाहिलं, जे स्लाइड्स वगैरे आपल्या BMC इंट्रोडक्शनच्या, त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील, नोट्स काढल्या नसतील, तर ते पॉज करून तुम्ही नोट्स काढू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर हा MCQ लिहून घ्यायचा असेल, नोट्स काढायचे असेल, तर तुम्ही हे MCQ आणि हा 4 ऑप्शन्स पण लिहून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल क्वेश्चन सॉल्व्ह करायची. ठीक आहे. तर पहिला प्रश्न पाहूया, वाचा प्रॉपरली आणि मग सोडवा. बघा काय आहे, हू डिझाईन द आर्किटेक्चर ऑफ BMC बिल्डिंग. बघा, आपण डायरेक्ट आर्किटेक्चरलाच हात घातलाय BMCच्या. ठीक आहे. BMC बद्दल अभ्यास करायचा, पण मग नक्की BMCचं आर्किटेक्चर कोणी तयार केलं होतं, काय होतं, हु इज आर्किटेक्ट. तर लक्षात ठेवा, हे उत्तर आहे फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स. ही इज ही वॉज अन आर्किटेक्चर ऑफ BMC बिल्डिंग. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि कशी बिल्डिंग आहे ही, तर ही गॉथिक स्टाईल मधली बिल्डिंग आहे. ठीक आहे. निओ गॉथिक.
लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रेडरिक विल्यम स्टीवन. लक्षात आलं, प्रॉपरली समजलं, देन आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट MCQ काय सांगतोय आपल्याला बघा. विच इज अ नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्स ऑफ BMC. आपण आत्ताच पाहिलं मित्रांनो की नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस म्हणजे नॉन टॅक्स पासून आणि टॅक्स पासून जे काही रेव्हेन्यू मुंबईला मिळतो, टॅक्स सोर्सेस कोणते आहेत ते पाहिले. 4 होत त्याच्यामध्ये. बघा मग आता हे 4 ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. पहिला वॉटर टॅक्स, दुसरा प्रॉपर्टी टॅक्स, तिसरा एंटरटेनमेंट, चौथा ॲडव्हर्टाइजमेंट टॅक्स. सो आता हा वॉटर टॅक्स नाही मित्रांनो, इट्स अ वॉटर युसेज चार्जेस. सो वॉटर युसेज चार्जेस हा काही टॅक्स नाही आहे. ओके, हा काय टॅक्स नाही का, पाणीपट्टी तो काय टॅक्स नाही आहे. सो दिस इज युअर आन्सर. हा काय आहे, नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्स आहे BMCचा, बट दीज आर टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस. अजून याच्यामध्ये कोणता आहे बघा, इथे प्रॉपर्टी आहे, एंटरटेनमेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, डॉक्युमेंटेशन फीज वगैरे वगैरे असतात ते सगळे चार्जेस वगैरे सगळे आहेत ते आपण पाहिले होते. बघा तुम्हाला थोडक्यात पुन्हा एक दाखवतो मी. बघा, नॉन टॅक्स सोर्सेस, वॉटर युसेज चार्जेस, डॉक्युमेंटेशन फीज वगैरे, रेंट, त्यानंतर फंड्स फ्रॉम म्युनिसिपल बॉन्ड. आणि टॅक्स सोर्सेस कोणते आहेत BMCचे टॅक्स बघा, प्रॉपर्टी, प्रोफेशन, एंटरटेनमेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट, तसेच GST पण. बघा हे टॅक्स सोर्सेस आहेत BMCचे. लक्षात आलं. चला नेक्स्ट. सो हा प्रश्न समजला पुढचा आपला प्रॉपरली, टॅक्स सोर्सेसचा कसा एलिमिनेट करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. So here is our next MCQ. What is the size of the budget of BMC for 21-22? बघा 2021-22 मध्ये BMCचं बजेट काय होतं. आपल्याला 22-23चं पण लक्षात घ्यायचं आणि 21-22चं पण. पहिल्यांदा पाहूया 21-22चं बजेट. बजेट म्हणजेच काय रे, टोटल जमा खर्च, पूर्ण मुंबईला इन्कम किती आहे आणि खर्च किती करणार आहे याचा सगळा जो काही ताळेबंद आहे, जे काही आहे ते अकाउंट, हे म्हणजे BMCचं बजेट. तर किती आहे रे मित्रांनो, तर हे आकडा लक्षात ठेवा, 39,038 crores. बघा 39,000 crores अप्रॉक्सिमेट लक्षात ठेवा. हे होतं 21-22चं. हे कधीच आहे रे, 2021. कारण प्रश्न तुम्हाला 21-22च्या बजेटवर येऊ शकतो आणि 22-23च्या देखील येऊ शकतो, ते आपण पुढे बघणारच. ठीक आहे, प्रश्न समजलाय. बघा इतकं मोठं बजेट आहे BMCचं. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. हु वॉज द व्हॉइसरॉय ऑफ दॅट टाइम व्हेन BMC's फाउंडेशन स्टोन वॉज लेड. आता मग आपल्याला हे माहीत पाहिजे की BMCचा फाउंडेशन स्टोन कधी म्हणजे कुणी ठेवला वगैरे काय, आणि त्यावेळेस भारताचा व्हॉइसरॉय कोण होतं. व्हॉइसरॉय म्हणजे कोण रे, ब्रिटिशांचा प्रमुख शासक त्यावेळेस. कोणाचा, ब्रिटिश पार्लिमेंटने भारतात जो काही ॲडमिनिस्ट्रेशन बघण्यासाठी जो काही व्हॉइसरॉय, म्हणजे थोडक्यात आजचा आपला प्राईम मिनिस्टर, त्यावेळेसचा व्हॉइसरॉय असायचा, ब्रिटिश व्हॉइसरॉय. तर कोण होता, आणि व्हॉइसरॉय शब्द कसा आलाय मित्रांनो, व्हॉइस. ठीक आहे, तर या शब्दाची फोड अशी आहे, व्हॉइस ऑफ रॉय. रॉय म्हणजे राजघराणा. ठीक आहे, तो राणीचा प्रत्यक्ष आवाज, कारण क्वीन आणि किंग खूप इम्पॉर्टंट असतात ब्रिटिश जे काही आपण पार्लिमेंट पद्धत बघतो त्याच्यामध्ये. तो व्हॉइसरॉय. आणि कोण होता त्यावेळेस व्हॉइसरॉय, जेव्हा BMC एस्टॅब्लिश झाली, फाउंडेशन स्टोन, तर 1888ला आपल्याला माहिती आहे BMCचा स्थापना झाली. तर यावेळेस व्हॉइसरॉय कोण होतं मित्रांनो, तर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन लक्षात ठेवा. म्हणजे लॉर्ड रिपन हे 1888ला मित्रांनो काय झाली, BMC स्थापन झाली. परंतु BMCची बांधकाम कधी सुरू झालं, तर 1880च्या दशकात. ओके, या डिकेडमध्ये. आणि लॉर्ड रिपनची टर्म काय होती, तर 1880 to 84. तर या दरम्यान लॉर्ड रिपन होता त्यावेळेस, आणि त्यावेळेस फाउंडेशन स्टोन लेट झाला होता मुंबईचा BMCचा. पण 1888ला स्थापना झाली. जेव्हा एस्टॅब्लिशमेंट कधी झाली असं विचारलं, त्यावेळेस व्हॉइसरॉय कोण होतं, तर लॉर्ड डफरिन होतं. ओके, हे सो लॉर्ड डफरिनचा टायमिंग आहे 1884 to 1888. ठीक आहे, हा लॉर्ड डफरिनचा कार्यकाळ आहे. तर लक्षात ठेवा, आपला आन्सर लॉर्ड रिपन, फाउंडेशन स्टोनचं विचारलं तर.
एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, त्यावेळेस व्हाईसरॉय कोण होता असं विचारलं तर लॉर्ड डफरिन. लक्षात राहील? ठीक आहे. जाऊया नेक्स्ट आपल्या पुढच्या MCQ कडे. व्हॉट इज द साइज ऑफ बजेट ऑफ BMC फॉर 22-23? बघा आपण आत्ताच प्रश्न पाहिला तो, पुन्हा आपल्याकडे प्रश्न आलाय की 22 आणि 23चं बजेट काय होतं. आता एवढं एक लक्षात ठेवायचं की बजेट दिवसेंदिवस वाढत चाललेले, म्हणजे नॉर्मली आपला एक कॉमन सेन्स म्हणून. तर मग 39 उत्तर होतं, 39,000 crore. आता त्याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतं आहे? 303. सो हे उत्तर एलिमिनेट झालं इथे. आता हे कोणतं उत्तर असेल तर मित्रांनो ते परफेक्शन पाहिजे आपल्याकडे, आणि करंट अफेअरमध्ये आपल्याला ते सगळं येतच. आपण पाहिलं पण आहे आपल्या थेरी पार्टमध्ये, आपण आता प्रिव्हियसली पाहिलं, त्याच्यात बजेट पाहिलं 22-23चं काय होतं? 45,949 crores. सो ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली 46,000 crores आपलं बजेट होतं मुंबईचं BMCचं 22-23चं. लक्षात राहील? ठीक आहे. जाऊया नेक्स्ट MCQ कडे. तुम्ही हे नोट डाऊन करू शकता किंवा कारण आपल्याला एकदा पाहिल्यानंतर लगेच लक्षात राहील याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, आपल्याला ते वाचावं लागतं वेळोवेळी. सो तुम्ही नोट डाऊन करत जा आणि MCQ लगेच लक्षात राहील अशीच त्यांची आपण अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. हु वॉज द फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिशनर ऑफ BMC? बघा आपण म्हटलं होतं का म्युनिसिपल कमिशनर हा एक टॉप ऑफिशियल आहे BMC मध्ये. मग आपण तेव्हा पाहिलं होतं की कमिशनरला कोण अपॉइंट करतं? स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. आता इथे आपल्याला विचारले फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर ऑफ BMC. फर्स्ट कधी होतं मित्रांनो? तर 1865 मध्ये पहिल्यांदाच एक BMC वर, त्यावेळेस BMC नव्हती, जस्ट एक म्युनिसिपल कॉर्पोरेशन होती सिंपल, तिचं नाव बॉम्बेच होतं, पण ती एक अशी मोठी काय म्हणतो आपण जशी मेट्रोपॉलिटन सिटी नव्हती. सो त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्यावर एक कमिशनर नेमला गेला, तर तो कोण होता? अपॉइंट केला गेला, तर त्यांचं नाव होतं सर ऑर्थर क्रॉफर्ड. बघा आज जे काही क्रॉफर्ड मार्केट आहे मुंबईमध्ये तर ते यांच्याच नावाने आहे. सो क्रॉफर्ड मार्केट नेम्ड आफ्टर हिम. सो आर्थर क्रॉफर्ड वॉज द फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर ऑफ BMC इन 1865. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सर BMC तर 1888 मध्ये एस्टॅब्लिश झाली, परंतु बघा कोणतंच पहिल्यांदा बघा आधी एखादी ग्रामपंचायत असते, त्यानंतर मग ती मोठी होते, मग तिथे शहरीकरण होतं, अर्बनायझेशन होतं, मग ते नगरपंचायत होते, नगर परिषद होते. मग या नगर परिषदची लोकसंख्या वाढली, अर्बनायझेशन वाढलं, इंडस्ट्रियलायझेशन वाढलं की नंतर ती महानगरपालिका होते, म्हणजेच ती म्युनिसिपल कॉर्पोरेशन होते, मेट्रोपॉलिटन सिटी बनते. सो अशी डेव्हलपमेंट होत. असं स्टार्टिंगला मुंबई छोटीच होती, लोकसंख्या कमी होती. सो दॅट टाइम ती काय होती? एक नगर परिषद होती, सिंपल साधी. नंतर मग ती डेव्हलपमेंट होत ती म्युनिसिपल कॉर्पोरेशन मोठी महानगरपालिका बनली. लक्षात ठेवा. इट्स डिपेंड्स ऑन पॉप्युलेशन फॅक्टर इज इम्पॉर्टंट, नंतर इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन. दीज आर द फॅक्टर्स बिहाइंड एखाद्या एरियाला काय डिफाईन करायचं आहे ते. ठीक आहे, थँक्यू. आजही तेच आपले क्रायटेरिया आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. मग आता फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर पाहिला आपण, तो आपल्याला फर्स्ट इंडियन कमिशनर पण माहीत पाहिजे, बरोबर? सो नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन कमिशनर ऑफ BMC? आता आपण पहिलं तर पाहिलंच, इंडियन भारतीय माणूस कोण होता पहिला ॲज अ BMCचा कमिशनर अपॉइंट झाला तो. क्वेश्चन समजलाय आपल्याला? इथं प्रश्नच समजून घ्यायचं, फर्स्ट इंडियन कमिशनर ऑफ BMC, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा राव बहादूर नारायण दीनानाथ वेळकर, जॉनी जोसेफ, जयराज पाठक, बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे कधी नव्हतेच, कॉमेडी उत्तर येते, ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, पण उत्तर आहे राव बहादूर. हा एक पदवी आहे. ओके, म्हणजे हे कसं आज कसं आपण म्हणतो सर, तसं ही राव बहादूर ही पदवी आहे. सर महाराजा जशी पदवी आहे एक, तसं पदवी ती, आणि त्यांचं नाव होतं नारायण दीनानाथ वेळकर. ठीक आहे, वेळकर लक्षात ठेवा. फर्स्ट इंडियन कमिशनर ऑफ BMC. समजलाय प्रश्न? उत्तर त्याचा आन्सर. सो नेक्स्ट MCQ कडे जाऊयात. चला लेट्स गो. नेक्स्ट MCQ. पुढचा MCQ आहे, इन 2008 ऑल ऑफ BMC ॲडमिनिस्ट्रेशन कंडक्टेड इन विच लँग्वेज? आता याचं उत्तर कोणीही सांगू शकता, बरोबर? दिवसेंदिवस मराठीचा आग्रह वाढत चाललेला आहे, मराठी बोलण्याचा, मराठी भाषेचा. सो उत्तर आपलं मराठी आहे. आणि मुंबई जर महाराष्ट्रामध्ये आहे, BMC महाराष्ट्रात मराठी बोलली जाते. सो
त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन असेल, प्रशासकीय लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज शुड बी मराठी. दॅट्स वाय इन 2008 the all administration and all official work started in Marathi language. So it's very important. So please keep in mind. Next question, next MCQ is construction of the BMC was completed under supervision of. बघा आता आपल्याला हे समजलं होतं की आर्किटेक्चर कोण होतं BMCचा. Who is architecture of BMC? So architect it's Frederick William Stephen. So हे तर आपण लक्षात ठेवले, बट हुज अंडर सुपरविजन ते इम्पॉर्टंट आहे. सुपरविजन कोण करत होतं ते जेव्हा BMC कन्स्ट्रक्ट होत होती, तर त्यांचं नाव आहे रावसाहेब सीताराम खंडेराव. विचार करायचा बघा, इथे प्रश्न ऑप्शन्स आहेत आत्माराम खंडेराव, त्यानंतर व्यंकू बाळाजी आणि फ्रेडरिक विल्यम स्टीवन. हे तर आपल्याला माहितीच आहे कारण यांनी आर्किटेक्चर इंजिनियर ते होते. सो हे उत्तर नाही आहे. तर उत्तर आहे, आन्सर आहे रावसाहेब. आणि रावसाहेब ही पदवी आहे. ओके, सो सीताराम खंडेराव हे नाव लक्षात ठेवा. आणि अशी काही नाव आहेत जी आपल्याला लक्षात ठेवावी लागतीलच कारण ती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतो, विचारलं जातं. देयर इज नो ट्रिक फॉर सच टाइप ऑफ क्वेश्चन्स. सो नेक्स्ट MCQ समजलाय हा प्रॉपरली? ओके, नेक्स्ट, व्हॉट इज द मोटो ऑफ BMC? सो आय आस्क दिस क्वेश्चन many times to students or my colleagues also. What is the motto of BMC? Because you are preparing for BMC. Many of students and people who are living in BMC, they don't know motto of BMC. बघा लक्षात ठेवा की मोटो काय आहे. प्रत्येक एक्झामचं, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक देशाचं काहीतरी एक ब्रीदवाक्य असतं. जसं भारताचं सत्यमेव जयते आहे, महाराष्ट्राचं काय आहे आपल्या, तर जी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे ती आहे. ठीक आहे, म्हणजेच काय रे, प्रतिपत चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता महाराष्ट्राच्या राज्यस्य मुद्रा भद्रा या राज्यते. ठीक आहे, फक्त तिथे महाराष्ट्र शब्द टाकलेला आहे. तो आपल्याला हे माहीत असावं. मग बघा या BMCचा मोटो काय आहे, तर त्यांना संस्कृत काय म्हणतो आपण त्याला, श्लोक आहे तो एक छोटासा, काय, यतो धर्मस ततो जयः. म्हणजेच काय, जिथे धर्म तिथे विजय. धर्म म्हणजे काय, एक चांगलं आचरण, प्रामाणिक, जिथे राज्यकारभार आहे तिथे विजय हा होणारच. जसं शिवाजी महाराजांचं राज्य होतं तसं. तो यतो धर्मस ततोह जयः लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट MCQ पुढचा क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग रँक्ड ऑफिसर्स कॅन बी अ BMC कमिशनर? बघा आपण जेव्हा आपण पाहिलं म्युन्सिपल कमिशनर बद्दल आपण डिस्कस केलं मित्रांनो, त्यावेळेस आपण पाहिलं होतं की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मधला जो काही ऑफिसर आहे तर त्याला ॲज अ म्युन्सिपल कमिशनर म्हणून अपॉइंट केलं जातं. आणि ती ऑथॉरिटी कोणाकडे आहे अपॉइंट करायची, तर ती स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे. जरी IAS हा UPSC मधून निवडला जात असेल तरीही त्याची अपॉइंटमेंट ही स्टेट गव्हर्नमेंटद्वारे होत असते. सो इथे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत IAS, IPS, IRS आणि IFS. So it's very clear that IAS काय ॲज अ म्युन्सिपल कमिशनर म्हणून त्याची अपॉइंटमेंट होत असते. तर तुम्ही म्हणाल IPS, IRS, IFS ची का होत नाही, कारण हे काय आहे रे, ही एक सिव्हिक बॉडी आहे BMC. ओके, मग इथे IPS काय आहे, तो फक्त पोलीस डिपार्टमेंटचा आहे. IFS म्हटलं तर फॉरेन किंवा फॉरेस्ट सर्व्हिस, त्याचा काही संबंध नाही. आणि IRS म्हणजे रेव्हेन्यू सर्व्हिस किंवा रेल्वे सर्व्हिस पण आहे IRS ची. सो ॲडमिनिस्ट्रेशनचा ज्याला काही अनुभव आहे, सो असाच ऑफिसर, असाच रँकिंगचा ऑफिसर मुंबईचा IAS बनतो. हेही उत्तर कधी कधी तुम्हाला जर वाचलेलं नसेल, तुम्ही काहीच माहीत नसेल तुम्हाला या प्रश्नाबद्दल, तरीही तुम्ही असा तर्क लावून, तुम्ही असा गेस करून असं उत्तर काढू शकता. ठीक आहे, कळाले? नेक्स्ट, आणि सेक्शन 54 मध्ये याची तरतूद आहे. कोणता ऍक्ट आहे आपला BMCचा? म्युन्सिपल कमिशनर म्युन्सिपल ऍक्ट जो काही आहे 1888चा आपला, त्याच्यामध्ये सेक्शन 54 मध्ये या म्युन्सिपल कमिशनरची प्रोव्हिजन आहे. नेक्स्ट MCQ क्वेश्चन बघा काय आहे, विच टाइप ऑफ आर्किटेक्चरल स्टाईल वॉज फाउंड इन द BMC's बिल्डिंग? सो वी हॅव डिस्कस्ड दिस प्रिव्हियस क्वेश्चन दॅट फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स विज आर्किटेक्चर, आणि त्यांनी कशा स्टाईलमध्ये डिझाईन केलेली आहे किंवा ती स्टाईल कोणती आहे? इट्स अन गॉथिक स्टाईल. बघा गॉथिक स्टाईल कुठे दिसतंय? येस, तर मुंबईत
बऱ्याचशा इमारती या गॉथिक स्टाईलच्या आहे आणि आर्ट डेको. ओके, आणि व्हिक्टोरियन स्टाईलच्या पण आहेत, परंतु या गॉथिक आणि आर्ट डेको किंवा निओ गॉथिक त्यांना म्हटलं जातं. निओ गॉथिक आणि आर्ट डेको ह्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत मित्रांनो, याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा स्टेटस भेटलेला आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते कोण देतं रे, तर युनेस्को देतं. आणि महाराष्ट्रात BMC असेल, CST असेल आणि त्या आसपासच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत या सगळ्या गॉथिक स्टाईलच्या आहेत. सो दिज आर द वर्ल्ड हेरिटेज साईट. त्याचं काय म्हणतो आपण प्रिझर्वेशन किंवा त्यांचं मॅनेजमेंट सगळं युनेस्कोद्वारे केलं जातं वर्ल्ड हेरिटेज साईटचं. सो लक्षात ठेवा, BMCची बिल्डिंग ही निओगॉथिक स्टाईलची आहे. ठीक आहे, नेक्स्ट MCQ पुढे. व्हॉट इज द टोटल स्ट्रेंथ ऑफ BMC? आता इथे जे प्रश्न समजून घ्यायचा आहे आपल्याला, टोटल स्ट्रेंथ म्हणजेच काय रे, एखाद्या क्लासमध्ये किती जण बसू शकतात ती स्ट्रेंथ असते क्लासची. तसे BMC मध्ये किती जण बसू शकतात असं नाही आहे, तर BMC मध्ये किती कॉर्पोरेटर्स निवडून जातात, इलेक्टेड होतात. सो तो आपल्याला जो काही फिगर आहे ती विचारलेली आहे. मग हे काय रे, तर हे कॉर्पोरेटर्स किंवा नगरसेवकांची संख्या आहे ती किती आहे, 227. आता हे बाकीचे जे आकडे आहेत हे 403 UPच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, म्हणजे UPमध्ये किती आमदार निवडतात तर ते 403. लक्षात ठेवायला सांगतो मी तुम्हाला, एक्स्ट्रा नॉलेज. त्यानंतर 180 किंवा 182 हे गुजरातच्या आपल्या विधानसभेमध्ये गुजरातचे आमदार तेवढे आहेत आणि 98चा काही संबंध नाही. ओके, पण 227 आणि आत्ता जस्ट काही दिवसांपूर्वी 236 पर्यंत हे इलेक्ट्रोल वॉट्स वाढवले होते. नगरसेवकांची कॉर्पोरेटर्सची संख्या वाढवली होती, परंतु ती पुन्हा कमी केली गेली. आणि हे डिपेंड कसं आहे रे, तर आपण पाहिलं होतं किंवा मुंबई सिटी किंवा मुंबई BMC इट इज डिवायडेड इंटू 7 झोन्स अँड 24 वॉट्स. फर्दरली दीज आर डिवायडेड इंटू 227 इलेक्ट्रोल वॉट्स. सो लक्षात ठेवा स्ट्रेंथ ऑफ BMC. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पुढे, हू ऑर्गनाइज द BMC इलेक्शन? आता तुम्ही म्हणाल की सर 227 आपण वॉट्स पाहिले, इलेक्ट्रोल वॉट्स पाहिले, एवढे कॉर्पोरेटर्स निवडून जातात, तर मग यांना निवडून कोण देतं, यांची निवडणूक नक्की कोण घेतं? तर आपण ऐकलेलं असतं निवडणूक आयोग घेतो, पण निवडणूक आयोग कोणता? किंवा निवडणूक आयोग एकच नाही भारतामध्ये, एक केंद्रीय निवडणूक आयोग आहे, सेंट्रल इलेक्शन कमिशन असतं, आणि दुसरं स्टेट इलेक्शन कमिशन. सो त्याचे शॉर्ट फॉर्म्स आपल्या आन्सरमध्ये आहेत. CEC, SEC, चीफ मिनिस्टर, प्रेसिडेंट. आपल्याला प्रेसिडेंट वाटू शकतं, चीफ मिनिस्टर वाटू शकतं. CEC आणि SECचा आपल्याला लॉंग फॉर्म पण माहीत नाही. काय आहे ते? स्टेट इलेक्शन कमिशन आणि हे सेंट्रल इलेक्शन कमिशन. बघा मग आता कोण घेत असेल रे BMCची निवडणूक? विचार करा याच्यावर. काय वाटतं तुम्हाला? BMC जर महाराष्ट्रात आहे, पण तुम्ही म्हणाल की नाही याच्यावर जर IAS ची नेमणूक होते, सो UPSC वाले नेमणूक करतात, केंद्र सरकार, केंद्रावाले, तर मग इथे केंद्र सरकारच जबाबदार असेल. सो सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला कुठे दिसतं? प्रेसिडेंट आणि CEC मध्ये सेंट्रल इलेक्शन कमिशन. पण याचं उत्तर नाहीये. सो BMCच्या निवडणुका ज्या काही पेंडिंग आहेत आता करंटली, सो त्या कोण घेणार आहे मित्रांनो, किंवा कोण घेतं BMCच्या किंवा म्युन्सिपल कमिशनर महानगरपालिकांच्या निवडणुका? तर ते स्टेट इलेक्शन कमिशन घेतं. ठीक आहे, इट्स ए स्टेट इलेक्शन कमिशन. आणि हा एकदम मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, नक्कीच येऊ शकतो. का तर इलेक्शन्स पेंडिंग आहेत आणि बहुतांश लोकांना किंवा मुलांना, पोरांना माहीत नसतं की नक्की कोण या इलेक्शन्स घेत असतं. आणि हे स्टेट इलेक्शन कमिशन आहे. सो हे काय आपलं असं साधं सिंपल स्टॅट्युटरी नाही आहे, तर ते घटनात्मक आहे. इट्स अन कॉन्स्टिट्युशनल बिकॉज इट हॅज अ प्रोव्हिजन इन अवर कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 243K. ठीक आहे, तर 243K याच्यामध्ये काय आहे रे, आपल्या आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपला हा निवडणूक आयोग आहे जो स्टेटचा आहे, स्टेट इलेक्शन कमिशनची प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, सो याला काय रे कॉन्स्टिट्यूशन स्टेटस आहे ते. सो हा काय कोणी असं स्थापन केलेला नाही आहे की विधानसभेने एखादा किंवा एखाद्या आपल्या संसदेने, पार्लियामेंटने किंवा लेजिस्लेशनने एखादा कायदा केला आणि मग तो स्थापन झाला, असं नाही आहे. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे त्याची. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याला हे ऑथॉरिटीज आहेत, त्याला ते अधिकार आहेत की आपल्या महाराष्ट्रात किंवा राज्यात, कोणत्याही राज्यात, त्या राज्याचा निवडणूक आयोग
तिथल्या महानगरपालिका असतील, तिथल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद या सगळ्यांच्या इलेक्शन्स कोण घेतं? तर स्टेट इलेक्शन कमिशन घेतं. मग तुम्ही म्हणाल केंद्रीय निवडणूक आयोग तो काय करतो? मग राज्यात विधानसभा पण आहे आपल्या, बरोबर. आमदारांची निवडणूक कोण घेतं? तर ते मात्र हे स्टेट इलेक्शन कमिशन घेत नाही. त्या राज्यातल्या आमदारांच्या, मग ते विधानसभा किंवा विधान परिषद असतील, म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल, तर याच्या इलेक्शन्स कोण घेतं? तर सेंट्रल इलेक्शन कमिशन घेतं. आणि लोकसभा, राज्यसभा सुद्धा तेच घेतात. ठीक आहे, लक्षात राहील. इव्हन प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शन्स पण कोण घेतं? सेंट्रल. तो फक्त महाराष्ट्रात ज्या काही लोकल बॉडीज आहेत, महानगरपालिकापासून रुरलमध्ये ग्रामपंचायतपर्यंत, कोणाला ऑथॉरिटीज आहेत? तर स्टेट इलेक्शन कमिशनला आहेत. लक्षात ठेवा की ज्याची प्रोव्हिजन आर्टिकल 243K मध्ये आहे. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढे, हाऊ मेनी वॉर्ड्स कमिटीज आर देअर इन BMC? आता आपण वॉर्ड्स पाहिले, 7 झोन्समध्ये डिवाइड केली, 24 वॉर्ड्स आहेत, 227 इलेक्ट्रल वॉर्ड्स आहेत. मग वॉर्ड कमिटीज किती आहेत? तर त्या आहेत 17. ह्या काय वॉर्ड कमिटीज आहेत रे? तर वॉर्ड कमिटीजचं काम काय आहे? वॉर्ड कमिटी ही BMC आणि जे काही पब्लिक लोक राहतात BMCच्या एरियामध्ये, तर यांच्यामध्ये जो काही दुवा आहे, तो वॉर्ड कमिटी त्याचं काम करते. म्हणजे पब्लिकच्या काही डिमांड्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, रोड्स खराब आहेत, तर ते कुठे डिस्कस केले जातील? वॉर्ड कमिटीमध्ये. मग वॉर्ड कमिटीमध्ये एखादा छोटासा प्रोजेक्ट असेल, त्याची कॉस्टिंग ही 5 लाख रुपयापर्यंत असेल, तर त्याचे राईट्स कोणाकडे आहेत? त्या वॉर्ड कमिटीकडे आहेत, प्रोजेक्ट्स अप्रूव्ह करायचे. ठीक आहे, म्हणजे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. मोठे मोठे प्रोजेक्ट्स ते वरच्या पातळीवर, मग ते JE, सब JE असतील किंवा ऑफिसर्स असतील, ग्रुप A ऑफिसर, हे सगळं ते नंतर. परंतु वॉर्ड कमिटीला देखील ते अधिकार आहेत. समजलं? वॉर्ड कमिटीज किती आहेत? 17 आहेत BMC मध्ये. पुढे, विच न्यू ऑथॉरिटी हॅज बीन क्रिएटेड बाय BMC इन 22-23? बघा, आता BMC मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट युनिट पण आहे, DMU. सो ह्या ऑथॉरिटीज आहेत BMC मध्ये तयार केलेल्या. परंतु 2022-23 मध्ये लेटेस्ट अशी कोणती नवीन ऑथॉरिटी BMC मध्ये तयार केलेली आहे? बघा, न्यू ऑथॉरिटी हॅज बीन क्रिएटेड इन 22-23. सो मग काय? मुंबई ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी, ही तर खूप जुनी आहे, बरोबर. पुढे, मुंबई मेट्रो पण माहिती आहे आपल्याला, 2014 साली मुंबई मेट्रो चालू झाली, ते पण नाही. मुंबई ग्रीन ऑथॉरिटी, हे पण नाही, कारण की RA जंगल त्याच्याबद्दलचा अवेअरनेस, RA फॉरेस्ट बद्दलचा, तोही खूप जुना आहे. परंतु मुंबई पार्किंग ऑथॉरिटी ही मात्र नव्याने तयार केलेली आहे. कारण पार्किंगचे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहेत, मुंबई किंवा पुणे असो, व्हेरी डेंजरस. सो मुंबई पार्किंग ऑथॉरिटी, इट्स न्यू ऑथॉरिटी क्रिएटेड बाय BMC इन 22-23. ठीक आहे, जाऊया आपल्या लास्ट क्वेश्चनकडे, सेकंड लास्ट मे बी. When was महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल्स, नगर पंचायतच अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट पास्ड? बघा, आता एक नवीन ऍक्ट झालाय की ज्याच्यामध्ये कशाची प्रोव्हिजन आहे? म्युनिसिपल काउन्सिल्सची, नगर पंचायतच आणि इंडस्ट्रियल टाउनशिप. इंडस्ट्रियल टाउनशिप म्हणजे कोणत्या रे? औद्योगिक वसाहती. जसं पुण्यात निगडी वगैरे आहे, तसं काही काही अशा टाउनशिप मुंबईमध्ये असे टाउन्स आहेत की जे तिथं पूर्णपणे इंडस्ट्रियल एरिया आहे तो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर रसायनी, जे पनवेल जवळ आहे, तिथं पूर्णपणे इंडस्ट्रियल आहे. पुण्यात विचार केला तर चाकण, MIDC, तर पूर्ण इंडस्ट्रियल टाउन येतो. सो या इंडस्ट्रियल टाउनशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी एक नवीन कायदा, नवीन ऍक्ट पास झाला आहे. कधी? तर 22 मध्ये, 2022 मध्ये, प्रिव्हियस मागच्या वर्षी. लक्षात ठेवा, हेही खूप इम्पॉर्टंट आहे. हा नवीन ऍक्ट आहे आणि रिगार्डिंग या लोकल बॉडी संदर्भात आहे. सो ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. Who was crucial contributor in BMC establishment? बघा, म्हणजे BMC चे एस्टॅब्लिशमेंट होण्यासाठी कुणी कॉन्ट्रीब्यूट केलेले, ज्यांचं नाव आपण प्रिव्हियस आपल्या सेशनमध्ये किंवा आपल्या थेरी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये पाहिले. ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, नन ऑफ द अबव. ठीक आहे, तो हे तिघही खूप इम्पॉर्टंट आहेत इन केस ऑफ BMC. परंतु क्रुशियल कॉन्ट्रीब्युटर म्हटलं तर ते फिरोजशाह मेहता आहेत. आणि लक्षात ठेवा, यांना काय म्हटलं जातं? लायन ऑफ मुंबई. ठीक आहे, मुंबईचा सिंह.
कोण आहे रे लायन ऑफ मुंबई? फिरोज शाह मेहता. आणि ही इज व्हेरी क्रुशियल मेंबर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ऑल्सो. ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस जे 1885 मध्ये एस्टॅब्लिश झालं, तर त्याचे पण खूप क्रुशियल मेंबर आहेत, खूप इम्पॉर्टंट मेंबर आहेत ते फिरोज शाह मेहता. आणि मुंबईच्या जे काही डेव्हलपमेंट झाली ऑल, म्हणजे बीएमसीच नाही तर दुसरी पण डेव्हलपमेंट मुंबईच्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये फिरोज शाह मेहता यांचा खूप मोठा हात आहे. सो दॅट्स वाय ही इज कॉल्ड ॲज ए लायन ऑफ मुंबई, मुंबईचा सिंह, मुंबई का शेर. लक्षात राहील. आणि यांना अजून काय म्हटलं जातं रे बघा, जगन्नाथ शंकर शेट ही पण एक इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे, परंतु ती यांच्या आधीची 1885च्या आधीची जगन्नाथ शंकर शेट. तर त्यांनाही मुंबईचा उद्गाता म्हटलं जातं, फाउंडर ऑफ मुंबई असं जे मॉडर्न मुंबई तिचं म्हटलं जातं. तो असं आहे हे फिरोज शाह मेहता. ॲलन ह्यूम की ज्यांचं इंडियन नॅशनल काँग्रेस एस्टॅब्लिश करण्यामध्ये खूप मोठा हात आहे. आणि दादाभाई नौरोजी यांना पितामह असं म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी त्यांचा पण खूप मोठा हात आहे. ही ज 3 वेळा ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते. समजले, दीज आर म्हणजे MCQ इम्पॉर्टंट आहे, पण त्याचे ऑप्शन्स देखील कसे इम्पॉर्टंट आहेत त्यांच्याबद्दलची माहिती. आणि ही जी एक्स्ट्रा माहिती आहे ती तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून. ओके, सो नेक्स्ट. ठीक आहे, आन्सर की आहे ती तुम्ही पुन्हा आन्सर चेक करून घेऊ शकता आपल्या याचे क्वेश्चन्सचे. सो अशा पद्धतीने आपण BMC इंट्रोडक्शन पाहिलं, त्याची थेअरी आणि त्याच्यावरचे MCQs, आणि अशा रीतीने पूर्णपणे आपला हा पहिला टॉपिक कव्हर झाला. ठीक आहे, थँक्यू.